आज सुरू असलेल्या युद्धामागचा शॅडो वॉर मी तुम्हाला सांगणार आहे। जेव्हा आपण इस्रायल आणि इराणच्या युद्धाबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला फक्त मिसाइल्स आणि ड्रोन्स दिसतात। पण या युद्धाची खरी मुळं अशा काही गोष्टींमध्ये दडलेली आहेत ज्याबद्दल फारसं बोललं जात नाहीये। आज आपण अशा 5 मुद्द्यांवरती प्रकाश टाकणार आहोत जे या महाभयंकर संघर्षाचे हिडन फॅक्ट्स आहेत। पहिला मुद्दा, तुम्हाला माहितीये का, इराणचा अणु कार्यक्रम हा फक्त आजचा विषय नाहीये। 1981 मध्ये इस्रायलनं इराकचा अणु प्रकल्प उडवून दिला होता ऑपरेशन ऑपेरा अंतर्गत। तेव्हापासून इराण एक गोष्ट शिकला, त्यांनी त्यांचे अणु प्रकल्प एका ठिकाणी न ठेवता संपूर्ण देशात डोंगराखाली आणि जमिनीच्या शेकडो फूट खाली पसरवलेले आहेत, जे नष्ट करणं आज अमेरिकेलाही कठीण जात आहे। दुसरा मुद्दा, युद्ध फक्त सीमेवर लढलं जात नाही। 2010 मध्ये अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या अणुप्रकल्पावर एक असा सायबर हल्ला केला होता ज्यानं प्रत्यक्ष बॉम्बपेक्षा जास्त नुकसान केलं। स्टकनेट नावाचा हा व्हायरस इतका प्रगत होता की त्यानं इराणच्या सेंट्रिफ्यूज मशीनला स्वतःहून खराब करायला लावलं। हे इतिहासातलं पहिलं डिजिटल युद्ध होतं। इराण थेट इस्रायलशी लढत नाही, तर त्याने इस्रायलच्या चोहो बाजूंनी एक रिंग ऑफ फायर तयार केली आहे। लेबनॉनमध्ये हिजबुल्ला, गाझामध्ये हमास आणि येमेनमध्ये हुथी बंडखोर। विशेष म्हणजे इराण या गटांना इतकी आधुनिक शस्त्र देतो की आज हुथी बंडखोर जगातील सर्वात मोठ्या जहाजांच्या मार्गावर रेड सीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत। हे केवळ इस्रायलला नाही तर अमेरिकेच्या जागतिक व्यापाराला सुद्धा दिलेलं आव्हान आहे। पुढचा मुद्दा, इराणच्या जमिनीवर जाऊन त्यांचे अणुशास्त्रज्ञ मारले जाणं किंवा त्यांच्या अतिसुरक्षित तिजोरीतून अर्धा टन वजनी अणु कागदपत्र चोरणं हे इस्रायलच्या मोसादनं करून दाखवलंय। पण इराण गप्प नाहीये। इराणनं लॅटिन अमेरिकेपर्यंत आपलं जाळं पसरवलंय, जिथे ते अमेरिकेच्या हितसंबंधांना धक्का लावण्याचा प्रयत्न करत असतात। पुढचा मुद्दा, या युद्धात फक्त हे 3 देश नाहीत। इराणनं रशियाला युक्रेन युद्धासाठी शाहेद ड्रोन्स दिलेले आहेत, ज्याच्या बदल्यात रशिया इराणला प्रगत विमानं म्हणजेच Su-35 आणि एअर डिफेन्स सिस्टीम देऊ शकतो। तर दुसरीकडे चीन इराणकडून स्वस्त तेल विकत घेऊन त्यांची अर्थव्यवस्था कोलमडण्यापासून वाचवतोय, अशी सुद्धा एक चर्चा आहे। हे युद्ध फक्त जमिनीच्या तुकड्यासाठी नाही, तर ते पश्चिम आशियावरच्या वर्चस्वाचं आणि तंत्रज्ञानाचं युद्ध आहे। अमेरिका यात पडली आहे, त्यामुळे जागतिक मंदीची भीती आहे आणि जर अमेरिकेनं हात वर केले तर इस्रायलचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं। हे सगळं ऐकताना तुम्हाला नेमकं काय वाटतं? हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात ठरेल का, की पुढच्या काही दिवसात वातावरण शांत होईल? कमेंट्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।